नवरात्रीचा 9वा दिवस. त्या निमित्ताने मी तुम्हाला नवदुर्गामधल्या 9व्या देवीची म्हणजेच देवी सिद्धदात्रीची कथा सांगणार आहे. सिद्धदात्री हा 2 संस्कृत शब्दांचा मेळ. सिद्धी म्हणजे दिव्य शक्ती आणि दात्री म्हणजे देणारी. तर कथा अशी आहे की सृष्टीच्या सुरुवातीला काहीच नव्हते. ना आकाश, ना पृथ्वी, ना देव, फक्त अंधार आणि शांतता. तेव्हा या अंधारातून एक दिव्य शक्ती प्रकट झाली. ती म्हणजे आदिशक्ती. तिने शंकरांना, ब्रह्मांना आणि विष्णूंना निर्माण केले. परंतु त्यांना काय करायचे हे समजतच नव्हते. ब्रह्मा विचारात पडले, मी काय निर्माण करू? विष्णूंच्या मनात ही शंका, मी काय सांभाळू? आणि शंकर ध्यान करत हा विचार करत होते की मी करायचं काय? त्यांना काही सुचलं नाही. त्यामुळे ते सर्व ध्यानाला बसले. तेव्हा आदिशक्तीने सिद्धदात्रीचा अवतार घेतला. तिने ह्या तिघांना 8 सिद्धी दिल्या, ज्यामुळे ते बलवान व ज्ञानी झाले. देवी सिद्धदात्रीने आपल्या शरीराचा अर्धा भाग शंकरांना दिला. त्यामुळे अर्धनारीश्वर असे रूप प्रकट झाले. त्यातली एक बाजू शंकरांची होती व दुसरी बाजू पार्वतींची म्हणजेच देवी सिद्धदात्रीची. हा अवतार स्त्री आणि पुरुष यांच्या एकत्र शक्तीचा रूप आहे. देवी सिद्धदात्रीचे वाहन सिंह आहे, परंतु ती कमळावर निवास करते. तिच्या 4 हातांमध्ये चक्र, गदा, शंख व कमळ आहे. धन्यवाद.